कोण आहे? 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 बघ ना रे, आजकालच्या पोरांका काय झालं आता. अरे पोरी पण बिघाडलेत. हे असले धंदे पहिले पोर करायचे, आता पोरी करू लागले. काय ना हो, मोठ्या बाबूची पोरं अशीच पैसे खर्च करतात. लेडीज हॉस्टेलमध्ये रेव पार्टी सुरू होती, याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही ड्रग्स नक्की आणले तरी कुठून? कमी येते. तुम्ही या सगळ्यांमध्ये कधीपासून इन्व्हॉल्व आहात? काय हो दादा, काय झालं? काय नाही, कॉलेजात एका पोरी ड्रग्स बाळगल्या प्रकरणी पकडला. मला दाखवता का? हा बघा बघा. बंद झालो फोन. राहू देव दादा, तसं बी म्या बघून काय करणार आहे. म्या यासाठी विचारलं कारण माझी बी पोर जाती कॉलेजला. ती बी शिकायला हित आली आहे ना मुंबईला. पण ती काही या पोरांसारखी नाही. ती इथं शिकायला आणि शिकून तिचं सपान पुरं करायला आली आहे. चला फोन चार्जिंगात लावू. होय आता आई तू जाई, बरं झालं ग बाई, माझ्या पोटी कमळीसारखी पोर दिलीस. नाहीतर बघ हे काय ऐकायला मिळतंय. पण माझा विश्वास आहे, माझी कमळी असं सगळं कधीच करणार नाही. ती शिकून मोठी व्हायला हित आली आहे. पण आता मला कमळीची लय आठवण यायला लागली. माझी पोर कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल, काय बी कळत झालंय. लवकरात लवकर तिला हुडकून काढायच पाहिजे. उद्याच्या उद्या 2-3 कॉलेजात जाऊन तिला शोधून काढ. हा. कमळी मला माफ कर. कमळी मला प्लीज मारू नको. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मी त्या दिवशी ना प्राजक्ताबरोबर जे काय वागलो ते नशेत वागलो. मला काही सुचत नव्हतं. मला खरंच माफ कर. मला मारू नको प्लीज. तुला माफ करू? तू केलेल्या पापाची शिक्षा तुला आता मिळणार. हे कमळी मारू नको मला प्लीज. मला जोड. मला मारू नको. मी काहीच नाही केलं. खरंच सांगतो माझी चूक झाली. मला माफ कर. खोटं बोलायलायस तू. प्राजूच्या ज्यूस मध्ये ड्रग्स बी तूच मिक्स केलंस. आमच्या खोलीत ड्रग्स बी तूच ठेवलंस. राजूच्या ज्यूस मध्ये ड्रग्स मी मिक्स केले होते, पण तुझ्या खोलीमध्ये ड्रग्स मी नाही ठेवले. मी खरं सांगतोय. अगं त्या अनिकाने ठेवले होते. काय? हा. अनिका? तुला कॉलेजमधनं बाहेर काढण्यासाठी आणि इलेक्शन हरावीस ना तू म्हणून हे सगळं केलेलं आहे अनिकाने. मी काहीच केलं नाही. मी खरंच माफी मागतो. मी प्राजक्ताबरोबर चुकीचा वागलो. मान्य आहे मला. मला जोड प्लीज. जोड. सोडून देऊ? नाही चरण, आता तुला कोणीच नाही वाचवू शकत. आणि तू जे काही आता बोललास ना ते सगळं या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलंय. तू प्राजक्ता संग जे वागलास ते पाप आहे. ते जर कुणाला सांगायचा प्रयत्न जरी केलास की नाही तर ध्यानात ठेव. आणि तुला आता मारलं नाहीये याचा अर्थ असा नाही की आम्ही तुला सोडून देतोय. जे तुम्ही हे सगळं कन्फेस करून घेण्यासाठी केलं, मला ब्लॅकमेल केलं तुम्ही. आता मी तुम्हाला नाही सोडत. चतुर. माझ्या बहिणीच्या अब्रूवर हात टाकलास तू. हिंमत तुझी. माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागला होतास. प्राजक्ता इकडे समोर. एका मुलीसाठी तिची अब्रू काय असते ना हे दाखवलं. मार.
मत कशी झाली तुझी? ती बहीण माझी. सर सर प्लीज मारू नका सर. सर मला सोडा सर प्लीज. चूक झाली माझ्याकडून. याबद्दल प्राजक्ताची माफी मागतो, पण मला मारू नका प्लीज. माग माफी. प्राजक्ता मी पाया पडतो, पण मला माफ कर प्लीज. प्लीज माफ कर. बबडू, तुझ्या अपोजिट मधली उमेदवार दिसत नाहीये. काय प्रश्न आहे हा? कशी दिसेल ती? कुठे आता? जेल मध्ये. ते बोललेले ना तुला, माझ्या अगेन्स्ट ती जास्त टिकू नाही शकणार. कोण ती गावछाप माझ्या अगेन्स्ट इलेक्शन लढणार? आता बसली आहे जेल मध्ये फॉर एव्हर साठी. लॉकडाऊन चक्की पिसेंग पिसेंग. तू पण ना खरंच. बस. येस. नयनतारा. हॅलो आंटी. हॅलो. ऑल द बेस्ट फॉर टुडे. थँक्यू सो मच आंटी. मीन्स लॉट. नयनतारा ये ना बस. गुड मॉर्निंग सर. वाह, या नयनताराच्या चेहऱ्यावर एवढी स्माइल आहे म्हणजे ती माझ्या अनिकावर प्रचंड खुश दिसतेय. वाह अनिका वाह, तू बरोबर तुझ्या आजीच्या पायावर पाय ठेवत चाललीयस. प्लीज. काय झालंय? ही सगळी मुलं अशी का दिसतायत आणि मोबाईल मध्ये काय बघतायत? आता